सलामवालेकुम. पारा नंबर 7. आणि जेव्हा असे लोक या ग्रंथास ऐकतात, जो पैगंबराकडे अवतरित केला गेला आहे, तर तुम्ही पाहाल त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, यामुळे की त्यांनी सत्य ओळखून घेतले. ते म्हणतात, हे आमचे पालनहार, आम्ही इमान राखले, आम्हाला सत्याची साक्ष देणाऱ्यांमध्ये लिहून घे. आणि आम्ही का म्हणून इमान बाळगू नये अल्लावर, जेव्हा सत्य आमच्याजवळ येऊन पोचले आहे. आणि आम्ही अशी इच्छा करतो की आमच्या पालनकर्त्याने आम्हाला नेक सदाचारी लोकांमध्ये सामील करावे. त्यांच्या या कथनामुळे अल्लाने मोबदला म्हणून त्यांना जन्नतच्या बागा प्रदान करण्याचा फैसला केला. त्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, जिथे त्यांनी नेहमीकरिता राहायचे आहे. नेकी करणाऱ्यांचा हा किती चांगला मोबदला आहे. आणि ज्या लोकांनी इन्कार केला आणि आमच्या आयतींना खोटे ठरविले, तर असे लोक आगीमध्ये राहतील. हे इमान राखणाऱ्यांनो, अल्लाने ज्या साफसुथऱ्या वस्तू तुमच्याकरिता हलाल केल्या आहेत, त्यांना तुम्ही हराम ठरवू नका आणि मर्यादेच्या बाहेर जाऊ नका. निसंदेह मर्यादेपुढे जाणाऱ्यांना अल्लाह पसंत करत नाही. आणि खा अल्लाने दिलेले अन्नसामग्रीपैकी हलाल व साफसुथऱ्या वस्तू, आणि अल्लाचा आज्ञाभंग करण्यापासून दूर राहा, ज्याच्यावर तुम्ही इमान राखता. तुमच्या फालतू आणि व्यर्थ शब्दाबद्दल अल्लाह तुमची पकड करीत नाही. परंतु जाणून बुजून पक्क्या इराद्याने तुम्ही शपथ घेतली, तर मात्र पकड होईल. अशी शपथ तोडण्याचे प्रायश्चित्त असे की 10 गरिबांना जेवू घाला, जसे बऱ्यापैकी आपल्या घरच्या लोकांना खाऊ घालता, आणि 10 गरिबांना कपडे नेसवा, किंवा 1 गुलाम सोडा. मग जो कोणी हे करू शकत नसेल, तर त्याने 3 दिवस रोजे ठेवावेत. जेव्हा अशा प्रकारची शपथ घ्याल, तर हा तुमच्या शब्दांचा कफ्फारा म्हणजे प्रायश्चित आहे, आणि आपल्या शब्दांवर कायम राहून त्यांचे रक्षण करीत जा. अल्लाने तुमच्याकरता आपल्या आदेशांचे स्पष्टपणे बयान केले, यासाठी की तुम्ही आभार मानावेत. हे इमानधारकांनो, दारू आणि जुगार, सट्टा, लॉटरी आणि पूजेचे स्थान व भविष्य जाणून घेण्याचे फासे ही सर्व अशुभ अमंगळ शैतानी कामे आहेत. या सर्वापासून दूर राहा, यासाठी की तुम्हाला यश लाभावे. शैतान तर फार इच्छितो की दारू व जुगाराद्वारे तुमच्या दरम्यान द्वेष व कपट आणि वैर निर्माण करावे, आणि अल्लाच्या स्मरणापासून व नमाजापासून तुम्हाला रोखावे. हे जाणून घेतल्यावर आता या कामापासून तुम्ही स्वतः दूर राहिले पाहिजे. आणि आदेश माना अल्लाचा व आदेश माना पैगंबराचा, आणि आज्ञाभंग करण्यापासून दूर राहा. मग जर तुम्ही तोंड फिरवले, तर जाणून घ्या की आमच्या पैगंबराची जबाबदारी फक्त संदेश स्पष्टपणे पोचवून देणे एवढेच आहे. ज्या लोकांनी इमान राखल्याने नेक कर्म केले, त्यांच्यावर गुन्हा नाही. जर पूर्वी काही खाल्ले असेल, वास्तविक नंतर ते परहेजगार बनले आणि इमानधारक झाले व चांगले आचरण करू लागले, मग परहेजगारीवर कायम राहिले आणि इमानावर अटळ राहिले, मग अल्लाची आज्ञाभंग करण्यापासून दूर राहिले आणि नेकीच्या मार्गावर चालत राहिले, आणि अल्लाह नेकी करणाऱ्यांशी स्नेह प्रेम राखतो. हे इमानवाल्यांनो, अल्लाह तुमची एहरामच्या स्थितीत अशा वेळी परीक्षा घेईल, जेव्हा तुमचे हात आणि भाले सहजपणे शिकारपर्यंत पोहोचतील. अशासाठी की अल्लाने आपल्या ज्ञानाने जाहीर करून दाखवून द्यावे की न पाहता त्याचे भय राखणारा कोण आहे. मग ज्याने देखील यानंतर मर्यादा पार केली तर त्याच्याकरिता दुःखदायक शिक्षा तयार आहे. हे इमान राखणाऱ्यांनो, ज्यावेळी तुम्ही एहराम हजच्या वेशाच्या स्थितीत असाल, तेव्हा शिकार करू नका. आणि जो कोणी तुमच्यापैकी जाणून बुजून एहरामच्या स्थितीत शिकार मारील, तर त्याचा बदला आहे त्या मारलेल्या प्राण्याच्या अगदी बरोबरीचा 4 पायांचे मवेशी, आणि याबाबत पैकी 2 न्यायप्रिय माणसांनी फैसला करावा. ही नियाजची भेट काबा घोळापर्यंत पोहोचवली जावी नाही, तर या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून गोरगरिबांना जेवू घालावे लागेल, आणि तेवढेच रोजे ठेवावे लागतील, यासाठी की एहराम अवस्थेत फार शिकार करणाऱ्यांनी आपल्या कर्माची सजा भोगावी. जे पहिले केले त्याला अल्लाने माफ केले, आणि आता जो कोणी पुन्हा असे करेल, तर अल्लाह त्याचा बदला घेईल. अल्लाह मोठा जबरदस्त बदला घेणारा आहे. समुद्रात शिकार करणे, ती खाणे तुमच्याकरिता हलाल आहे. ही तुमच्यासाठी आणि प्रवाशांसाठी फायद्याची सामुग्री आहे. आणि जोपर्यंत एहरामच्या स्थितीत असाल, तोपर्यंत जमिनीवर आणि जंगली जनावरांची शिकार करणे तुमच्यासाठी हराम आहे. आणि त्या अल्लाचे भय राखा, ज्याच्यासमोर तुम्ही सर्वांना एकत्र केले जाईल. अल्लाने काबागृहाला, जे अतिशय आदरणीय आहे, लोकांकरिता वस्ती करण्याचे साधन बनवले आहे, आणि आदराचे महिने अल्लाला भेट नजराना म्हणून अर्पण केली जाणारी कुर्बानीची जनावरे, आणि त्याच्या गळ्यात अल्लाला भेट म्हणून निशाण्यांचे पट्टे बांधलेले असत. यासाठी तुम्ही हे जाणून घ्या की अल्लाह खूप चांगले ज्ञान राखतो त्या सर्व चीजवस्तूंचे, ज्या आकाशामध्ये व जमिनीवर आहेत.
आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान राखतो. हेही जाणून घ्या की अल्लाह मोठी सक्त शिक्षा देणार आहे आणि अल्लाह माफ करणारा मेहरबान देखील आहे. पैगंबरांची जबाबदारी फक्त संदेश पोहोचविण्याची आहे आणि जे काही जाहीर कराल आणि लपवाल ते अल्लाहला माहीत आहे. हे पैगंबर, तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला गलिच्छ नापाक वस्तूंची रेलपेल नवलपूर्ण विपुलता वाटत असली तरी गलिच्छ नापाक वस्तू पाक साफ वस्तूच्या समान ठरू शकत नाही. तेव्हा हे अक्कल राखणाऱ्यांनो, अल्लाचे भय बाळगा यासाठी की तुम्ही सफल व्हावे. हे इमानवाल्यांनो, अशी गोष्ट विचारू नका की तिचे उत्तर मिळाल्यास तुमची दशा खराब व्हावी. आणि जर या गोष्टी अशा वेळी विचाराल जेव्हा कुराणाचे अवतरण होत असेल तर तुम्हाला त्याचे उत्तर उघड दिले जाईल. याच्यापूर्वी जे काही झाले अल्लाने माफ केले आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि तोल सावरण्याची संधी देणार आहे. तुमच्या पूर्वीचे लोकही अशा प्रकारचे प्रश्न विचारून इन्कारी झाले आहेत. भैरा, सायबा, वसिला आणि हाम सारख्या पारंपरिक गोष्टींना धरून चालणे व त्या मानणे हे अल्लाने सांगितले नाही. परंतु हे इन्कार करणारेच असे आहेत की अल्लाशी खोट्या गोष्टींचा संबंध जोडतात व असे रीतिरिवाज चालवितात व त्यांच्यातले बहुतेक बेअक्कल आहेत. आणि जेव्हा अशा मूर्खांना सांगितले जाते की या व्यर्थ रीतिरिवाजांना सोडून त्या ग्रंथाकडे या जो अल्लाने अवतरित केला आहे आणि या त्याच्या पैगंबराकडे, तेव्हा उत्तर देताना म्हणतात की ज्या रीतिरिवाजांवर आम्ही आपल्या वाडवडिलांना पाहिले आहे तोच आम्हाला पुरेसा आहे. बरे, जर यांचे बापदादा कोणत्याही गोष्टीचे ज्ञान बाळगत नसावे आणि मार्गदर्शनाचा रस्ताही त्यांना माहीत नसावा तर हे काय करतील? हे इमान राखणाऱ्यांनो, तुम्हाला आपल्या स्वतःची काळजी घेणे बंधनकारक आहे. जेव्हा तुम्ही सरळ मार्गावर चालत राहाल तर जो वाट चुकला तो तुमचे काही बिघडू शकणार नाही. तुम्हा सर्वांना अल्लाजवळ परतून एकत्र व्हायचे आहे. मग तोच तुम्हाला सांगेल की तुम्ही कसे कर्म करीत होते. हे इमानधारक लोकांनो, जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा मृत्यू समय जवळ येऊन पोचला असेल तर वसियत मृत्यूपत्र करतेवेळी साक्षी म्हणून तुमच्यातील 2 न्यायप्रिय माणसे साक्षीदार असले पाहिजेत किंवा परके 2 इसम ही साक्षीदार बनू शकतात. जर तुम्ही जमिनीवर कोठे प्रवासात असाल व तुमच्यावर मृत्यूचे संकट येऊन पोहोचेल आणि जर तुम्हाला या साक्षीदारांबद्दल शंका येईल तर नमाजनंतर या दोन्ही साक्षीदारांना थांबून ठेवा. मग त्या दोघांनी अल्लाची शपथ घेऊन सांगावे की जर तुम्हाला शंका आहे तर आमची धनदौलतीकरता आपल्या शपथा विकणारे नाहीत. मग कोणी आमच्या जवळचा नातेवाईक का असेना आणि आम्ही अल्लाच्या नावाने दिलेले साक्ष लपवित नाही. जर आम्ही असे केले तर गुन्हेगार ठरू. मग जर अशी सूचना मिळाली की त्या दोघांनी खोटी साक्ष देऊन हक्क मारण्याचा गुन्हा केला आहे तर मयत इस्माच्या जवळच्या लोकांपैकी ज्यांचा हक्क मारला गेला आहे असे 2 इसम त्यांच्या जागी उभे राहावेत. अल्लाची शपथ घेऊन या दोघांनी सांगावे की आमची साक्ष पूर्वीच्या 2 साक्षीदारांच्या तुलनेत जास्त खरी आहे आणि आम्ही अतिरेक केला नाही. जर आम्ही असे केले तर आमचा सुमार अत्याचारी लोकांमध्ये होईल. असे केल्याने शक्य आहे की लोक खरीखुरी साक्ष देतील आणि त्यांना ही भीतीही राहील की त्यांच्या शपथा दुसऱ्यांच्या शपथानंतर रद्द केल्या जातील. अल्लाला भीत राहा आणि नीट ध्यान देऊन ऐकत जा आणि अल्लाह वाईट आचरण करणाऱ्यांना मार्ग दाखवत नाही. ज्या दिवशी अल्लाह सर्व पैगंबरांना एकत्र करेल तेव्हा फरमावेल की तुम्हाला काय उत्तर दिले गेले. तेव्हा ते म्हणतील की आम्हाला माहीत नाही. निसंदेह केवळ तूच अदृश्य गोष्टींना चांगल्या प्रकारे जाणणार आहे. जेव्हा अल्लाने फरमावले की हे मरियम पुत्र ईसा, तुला आणि तुझ्या मातेला जी कृपा देणगी मी प्रदान केली आहे तिची आठवण ठेव. जेव्हा मी पवित्र आत्म्याद्वारे तुझी मदत केली तेव्हा आईच्या मांडीवर आणि प्रौढ वयात तू लोकांशी संभाषण केले. जेव्हा मी तुला ग्रंथाचे ज्ञान दिले, बुद्धिमत्तेची शिकवण दिली आणि तौरात व इंजिल शिकवले आणि जेव्हा तू माझ्या आदेशाने मातीपासून पक्ष्याची आकृती बनवली, मग जेव्हा त्यात फूक मारीत असे तेव्हा तो माझ्या आदेशाने उडणारा पक्षी बनत असे आणि जन्मजात आंधळ्याला आणि पांढरे डाग असणाऱ्या कोडीला माझ्या हुकमाने तू चांगले केले आणि माझ्या हुकमाने तू मेलेल्यांना जिवंत उभे केले. आणि जेव्हा मी बनी इस्राईलला तुझ्या मुकाबल्यात रोखले आणि जेव्हा तू यांच्याजवळ स्पष्ट निशाण्या घेऊन आला तेव्हा यांच्यापैकी जे काफीर होते ते म्हणू लागले की ही उघडपणे जादू आहे, आणखी काही नाही. आणि जेव्हा मी हवारीच्या मनात हा विचार आणला की माझ्यावर माझ्या पैगंबरावर इमान राखा, तेव्हा ते म्हणाले की आम्ही इमान राखले. तू साक्षी राहा की आम्ही मुसलमान आहोत. जेव्हा या हवारीने ईसा अलैहिस्सलाम यांच्या सभातील अनुयायी होते सांगितले की हे मरियम पुत्र ईसा, काय तुझा पालनकर्ता आमची ही विनंती मान्य करील की जेवणाने भरलेली मोठी थाळी आमच्यावर आकाशातून उतरवावी. ईसा म्हणाले, जर इमानधारक असाल तर अल्लाचे भय राखून बोलत जा.
उत्तर देताना ते म्हणाले की आम्ही इच्छितो की त्यातून खावे आणि आमच्या मनाला समाधान लाभावे आणि आम्ही जाणून घ्यावे की तुम्ही आम्हाला सत्य सांगितले आहे आणि या गोष्टीस आम्ही साक्षीही राहू. तेव्हा मरियम पुत्र ईसाने अल्लाजवळ प्रार्थना केली, हे अल्ला, हे आमच्या पालनकर्त्या, उतरव आमच्यावर आकाशातून जेवणाची एक मोठी थाळी, यासाठी की आमचे सोबती आणि नंतरच्या लोकांकरता तो ईद, मोठ्या आनंदाचा दिवस आणि तुझ्यातर्फे एक निशाणी ठरावी. आम्हाला रोजी प्रदान कर, तू अतिशय उत्तम रोजी देणार आहे. अल्लाने फरमावले की मी जेवणाची थाळी तर तुमच्यावर उतरवेल, परंतु त्यानंतर जो कोणी तुमच्यापैकी इन्कारी होईल तर मग त्याला असा अजाब देईन की सर्व जगामध्ये कोणाला असा अजाब दिला गेला नसेल. आणि कियामतीच्या दिवशी जेव्हा अल्लाह फरमावेल की हे मरियम पुत्र ईसा, काय तू लोकांना हे सांगितले होते की अल्लाच्या शिवाय मला आणि माझ्या मातेलाही उपास्य बनवा? यावर ईसा अलैहिस्सलाम म्हणतात, हे अल्लाह, तू प्रत्येक प्रकारच्या ऐबापासून मुक्त असावे. माझ्यासाठी हे केव्हा योग्य होते की मी असे बोलावे ज्याचा मला काहीच अधिकार नाही? जर मी असे केले असेल तर ते तुला अवश्य माहीत आहे आणि जे माझ्या मनात आहे तुला ते सर्व माहीत आहे आणि जे तू जाणतो ते मी नाही जाणत. निसंदेह सर्व लपलेल्या गोष्टी जाणणारा केवळ तूच आहेस. मी तर त्यांना फक्त तेच सांगितले ज्याचा तू मला आदेश दिला की उपासना करा एकमात्र अल्लाची, जो माझाही पालन करता आहे आणि तुमचा देखील पालन करता आहे. आणि जोपर्यंत मी त्यांच्यात राहिलो, त्यांची स्थितीबाबत जाणकार राहिलो, मग जेव्हा तू मला वर उचलून घेतले तेव्हा मात्र मी त्यांच्या स्थितीशी जाणकार राहिलो नाही. फक्त तूच त्यांची देखभाल करणारा होता आणि तू प्रत्येक गोष्टीचा निरीक्षक व खूप चांगला जाणकार आहेस. आता जर तू त्यांना अजाब देशील तर तुझेच दास आहेत आणि जर तू त्यांना माफ केले तर तूच मोठा जबरदस्त महाज्ञानी आहेस. अल्लाह फरमावेल की हे ईसा, हा तो दिवस की ज्या दिवशी सत्यवादी लोकांना त्यांची सत्यप्रियता लाभ होईल. जन्नतच्या बागा त्यांच्याकरीत आहेत, त्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, जिथे ते सदा सर्व काळ राहतील. त्यांच्याशी अल्लाह राजी झाला आणि ते अल्लाहशी राजी झालेत, ही फार मोठी सफलता आहे. आकाशामध्ये आणि जमिनीवर आणि जे काही यांच्या दरम्यान आहे सर्व अल्लाहच्या राज्यसत्तेत आहे आणि तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे. सूरह अनआम मक्का येथे उतरली. यात 166 आयती आणि 20 रुकू आहेत. आरंभ अल्लाच्या नावाने जो मोठा मेहरबान, अतिशय दया करणारा आहे. सर्व प्रकारची तारीफ अल्लाह करीत आहे, ज्याने आकाशांना व जमिनीला निर्माण केले आणि अंधकार व प्रकाशालाही त्यानेच बनविले. तरी ही जे इन्कार करणारे आहेत ते आपल्या रब पालनकर्त्याच्या बरोबरीचे दुसऱ्यांना मानतात. तोच अल्लाह की ज्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग इथे राहण्याची एक मुदत ठरवून दिली आणि तुम्हा सर्वांच्या हजर होण्याची वेळही निश्चित केली, ज्याचे ज्ञान फक्त त्यालाच आहे. तरीही तुम्ही संशयात पडले आहात. आकाशामध्ये व जमिनीवर प्रत्येक ठिकाणी तोच अल्लाह आहे. तुमचे गुप्त भेद आणि जाहीर सर्व काही जाणतो आणि जे काही तुम्ही करताय ते सर्व त्याला माहीत आहे. यांच्या पालनकर्त्याच्या निशाण्यांपैकी कोणतीही निशाणी यांच्यासमोर आणली गेली तरीही ही तोंड फिरून गोष्ट टाळतात. आता जे सत्य यांच्याजवळ आले तर यालाही त्यांनी खोटे ठरवले. ज्या गोष्टीला त्यांनी थट्टा विनोद म्हणून टाळले आहे तिच्या परिणामांची खबर त्यांना फार लवकर पोचणार आहे. काय यांनी नाही पाहिले की यांच्या पूर्वीच्या काळात कितीतरी वस्त्या आम्ही नष्ट करून टाकल्या? वास्तविक जमिनीवर आम्ही त्यांचे पाय चांगले मजबूत केले होते आणि त्यांना फार मोठी ताकद आम्ही दिली होती. एवढी ताकद आम्ही तुम्हाला दिली नाही. आम्ही त्यांच्यावर आकाशातून भरपूर पाऊस पाडत राहिलो आणि त्यांच्या खालून आम्ही पाण्याचे पाट जारी केले. परंतु त्यांच्या अपराधामुळे त्यांना नेस्तनाबूत करून टाकले आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या काळच्या लोकांना निर्माण केले. आणि जर आम्ही तुमच्यावर एखादा कागदावर लिहिलेला ग्रंथ उतरविला असता आणि या लोकांनी आपल्या हातांनी त्याला स्पर्श केला असता तरीही इन्कार करणारे लोक हेच म्हणाले असते की ही तर खुली जादू आहे. ते म्हणतात की पैगंबरासोबत एखादा फरिश्ता का नाही पाठवला गेला? आणि जर आम्ही एखादा फरिश्ता पाठवला असता तर किस्साच पूर्ण झाला असता, मग वाट पाहण्याची व ढील मिळण्याची संधीच दिली नसती. आणि जर आम्ही एखाद्या फरिश्त्याला पैगंबर म्हणून पाठवले असते तर त्याला आम्ही स्वरूप माणसाचेच दिले असते. आणि जी शंका आत्ताच आम्हाला यांच्यात दिसली आहे त्यांच्या शंकेत हे लोक तेव्हाही राहिले असते. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्यापूर्वी ही अनेक पैगंबरांची थट्टा उडवली गेली आहे. मग ज्या लोकांनी पैगंबराच्या बोलण्याला मस्करी समजून टाळले होते त्यांना त्याच अजाबने घेरले ज्यांची ते थट्टा उडवित होते.
त्यांना सांगा, जमिनीवर हिंडून फिरून पहा, मग विचारपूर्वक नजर टाका की सत्याला खोटे ठरविण्याचा शेवट कसा झाला. यांना हे विचारे की आकाशामध्ये व जमिनीवर जे काही आहे ते कोणाचे आहे. आणि तुम्हीच उत्तर देताना सांगा की केवळ एकटे अल्लाहचे आहे. त्याने दया व कृपेची जबाबदारी स्वतः आपल्यावर घेतली आहे. कयामतच्या दिवशी ते तुम्हाला निश्चितच एकत्र करेल. त्याला मुळीच शंका नाही. ज्यांनी आपले स्वतःचेच नुकसान करून घेतले तेच लोक इमान राखणार नाहीत. त्याचेच आहे जे राहते रात्रीत व दिवसामध्ये, आणि तोच ऐकणारा व जाणणारा आहे. तुम्ही सांगा, अल्लाच्या शिवाय काय दुसऱ्या कोणाला आपला सहाय्यक व मदत करणारा बनवू. जेव्हा आकाशाचा व जमिनीचा बनविणारा केवळ तोच अल्लाह आहे, आणि तोच सर्वांना खाऊ घालतो आणि स्वतः काही खात नाही. सांगा, मला हा आदेश मिळाला आहे की सर्वात अगोदर मी इस्लामवर राहावे आणि कधीही अनेक उपास्यांना मानणाऱ्यांपैकी न व्हावे. त्यांना सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्याचा आज्ञाभंग करीन तर एका मोठ्या दिवसाच्या अजाबचे मला भय वाटते. ज्या कोणावरून हा अजाब त्या दिवशी हटवला गेला तर त्याच्यावर अल्लाहने मोठी दया केली, आणि ही स्पष्ट अशी सफलता आहे. आणि अल्लाह जर तुम्हाला दुःख पोचविल तर त्याच्याशिवाय दुःख दूर करणारा कोणी नाही. आणि जर तुम्हाला सुख आराम पोचविल तर तो प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद राखतो. आपल्या दासांवर त्याचाच सत्ताधिकार चालतो, आणि तोच महाज्ञानी व खबर राखणार आहे. तुम्ही सांगा, मोठ्यात मोठी कोणती साक्ष कबूल कराल. आणि सांगा, माझ्या व तुमच्या दरम्यान अल्लाह साक्षी आहे, आणि हे कुराण माझ्याकडे उतरवले गेले आहे यासाठी की मी याच्याद्वारे तुम्हाला खबरदार करावे आणि ज्यांच्यापर्यंत हे पोहोचेल. काय तुम्ही आता हेच सांगाल की अल्लाच्या सोबत आणखी उपास्य आहेत. तुम्ही सांगून टाका की अशी खोटी साक्ष मी तर नाही देऊ शकत. तुम्ही सांगा की केवळ तोच एक उपास्य आहे, आणि ज्यांना तुम्ही अल्लाचा भागीदार ठरविता मी तुमच्या या शिर्कपासून बेजार आहे. ज्यांना आम्ही ग्रंथ दिला ते या पैगंबरांना ओळखतात, ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांना ओळखतात. ज्यांना स्वतः आपलेच नुकसान करून घ्यायचे तेच मानत नाहीत. त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल जो अल्लाशी खोट्या गोष्टींचा संबंध जोडेल अथवा अल्लाच्या आयतींना खोटे ठरवेल. निसंदेह अत्याचारी लोकांना तो मुळीच मुक्ती देणार नाही. आणि ज्या दिवशी आम्ही या सर्वांना एकत्र करू, मग त्या लोकांना विचारू ज्यांनी अल्लासोबत दुसऱ्यांना ईश्वराचा दर्जा दिला होता, की तुमचे ते भागीदार कोठे आहेत ज्यांच्याविषयी तुम्ही मोठ्या घमेंडीने दावा करीत होते. मग त्यांचा हा फितना त्यांच्यावरच तुटून पडेल, आणि तेच म्हणतील, अल्लाह जो आमचा पालन करत आहे त्याची शपथ घेऊन सांगतो, आम्ही मुश्रिक नव्हतो. बघा, आपल्याविषयी त्यांनी कसे खोटे सांगितले, आणि ज्या खोट्या कहाण्या ते रचत होते त्या सर्व गायब झाल्या. आणि यांच्यापैकी काही असे आहेत की आमच्याकडे कान लावून असतात. वास्तविक आम्हाला त्यांच्या मनावर पडद्यात पडलेला दिसतो. आता ते याला समजू शकत नाहीत, आणि त्यांच्या कानात बूज ठेपले गेले आहे. आणि या लोकांनी सर्वच्या सर्व निशाण्या पाहून घेतल्या असत्या तरीही ते इमान राखणारे नाहीत. येत पावतो की जेव्हा तुमच्याजवळ येतात तर फक्त तुमच्याशी भांडण करायला, आणि जे इन्कारी आहेत ते असे सांगायला येतात की या तर केवळ पूर्वीच्या लोकांच्या कहाण्या आहेत. आणि हे लोक कुराणापासून दुसऱ्यांना रोखतात आणि स्वतः देखील दूर पळतात, आणि ध्यानी घेत नाही की स्वतःचा सर्वनाश करून घेत आहेत. आणि जर तुम्ही पाहाल त्यांची अवस्था त्यावेळी जेव्हा ते आगीच्या किनाऱ्यावर उभे केले जातील तेव्हा ओरडू लागतील, अरे रे, आम्हाला या जगात पुन्हा परत पाठवले गेले तर किती बरे होईल. तर आम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आयातींना कधीही खोटे ठरविणार नाही आणि इमान राखणाऱ्यांमध्ये सामील होऊ. नाही, उलट यांच्या पूर्वीचा लपविलेला भ्रम उघड झाला, आणि जर परत पाठविले गेले तरीही तेच कर्म करून घेतील. याबाबत त्यांना मनाई केली गेली होती, आणि खात्रीने हे लोक खोटे आहेत. आणि म्हणतात की आमच्यासाठी फक्त या दुनियेचे जीवन आहे, आम्हाला काही दुसऱ्यांदा जिवंत करून उठवले जाऊ शकत नाही. आणि जर त्यावेळी तुम्ही त्यांची अवस्था पाहाल जेव्हा आपल्या पालनकर्त्यासमोर या लोकांना उभे केले जाईल, तेव्हा अल्लाह फरमावेल, काय अजूनही माझ्यासमोर तुमचे हजर होणे खरे नाही. ते उत्तर देतील, होय, आमच्या पालनकर्त्याची शपथ. तेव्हा पालनकर्ता हे फरमावेल, आता आपल्या इन्कार करण्यामुळे यातना भोगा. निसंदेह मोठ्या तोट्यात पडले ते लोक ज्यांनी अल्लाहशी भेट होण्याच्या सूचनेला खोटे जाणले. मात्र जेव्हा अचानक ती वेळ येईल तेव्हा ते ओरडू लागतील, अरे रे, आमच्याकडून मामल्यात मोठी चूक झाली, आणि आपल्या पाठीवर आपल्या अपराधांचे ओझे लादून हजर होतील. तेव्हा केवढे वाईट ओझे त्यांनी उचलले असेल. या जगाचे जीवन तर खेळ तमाशा आहे. खरे ठिकाण तर आखिरतचे घर आहे, जे अतिशय उत्तम आहे.
त्या लोकांकरिता जे अल्लाचा आज्ञाभंग करण्यापासून दूर राहतील, तेव्हा काय तुम्ही अकलेचा वापर नाही करणार? हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही जाणतो की जो काही बकवास हे लोक करतात त्यामुळे तुम्हाला दुःख पोहोचते, परंतु हे फक्त तुम्हालाच खोटे ठरवित नाही, तर हे जालिम लोक अल्लाच्या आयतींचाही विरोध करतात. तुमच्यापूर्वीही अनेक लोकांना खोटे ठरविले गेले आहे. या खोटे ठरविण्याबद्दल त्यांनी संयम पाळला आणि त्यांना फार सतावले गेले. येथे पाहतो की त्यांच्याजवळची आमची मदत येऊन पोचली आणि अल्लाचे फरमान बदलण्याची ताकद कोणाजवळही नाही. बहुतेक पैगंबरांच्या घटना अहवाल तुमच्यापर्यंत पोचले आहेत. तरी देखील त्यांचे तोंड फिरवणे तुम्हाला सहन होत नसेल. जर तुम्हाला शक्य असेल तर जमिनीत एखादा भुयारी मार्ग शोधा किंवा आकाशाला एखादी शिडी लावून त्यांच्याकरिता एखादा चमत्कार आणून दाखवा. अल्लाने इच्छिले असते तर ते स्वतःच या सर्वांना सन्मार्गावर जमा केले असते. तेव्हा तुम्ही नादान लोकात सामील होऊ नका. सत्य गोष्टीला तेच मानतात जे ऐकतात. राहिलेत मुर्दे तर अल्लाच त्यांना उठवून उभा करील, मग त्याच्याकडे त्यांना आणले जाईल. आणि म्हणतात याच्या पालनकर्त्यातर्फे याच्यावर एखादी निशाणी का नाही उतरवली गेली? जमिनीवर चालणारा एखादा सजीव असो किंवा आपल्या 2 पंखांनी उडणारा पक्षी असो, ही तुमच्यासारखीच एक जमात आहे. आम्ही आपल्या दप्तरात नोंद करण्यात कोणत्याही गोष्टीला सोडले नाही, मग सर्व आपल्या मालकाकडे जमा केले जातील. जे लोक आमच्या आयतींना खोटे ठरवितात ते बहिरे मुके आहेत, अंधारात पडले आहेत. अल्लाह ज्याला इच्छेल मार्ग भ्रष्ट करील आणि ज्याला इच्छेल सरळ मार्गावर आणेल. त्यांना सांगा, जर तुमच्यावर अल्लाचा अजाब अचानक येईल आणि शेवटचा क्षण येईल तर काय अल्लाच्या शिवाय दुसऱ्या कोणाला पुकाराल? जर तुम्ही सच्चे आहात, उलट अशी वेळ आल्यावर केवळ त्यालाच पुकाराल. मग त्याने इच्छिल्यास तुमच्या पुकारण्यावर दुःख दूर करावे आणि ज्यांना तुम्ही अल्लाचे भागीदार ठरविता अशा प्रसंगी त्या सर्वांना विसरून जाता. आणि तुमच्यापूर्वीही अनेक समूहाकडे आम्ही पैगंबर पाठवले होते, मग त्या जनसमूहांना संकट यातनामध्ये जखडले यासाठी की त्यांनी नम्र व्हावे. मग असे नाही झाले की जेव्हा त्यांच्यावर आमचा अजाब झाला तेव्हा नम्र झाले असते आणि दयेची याचना करू लागले असते. उलट त्यांची अवस्था तर अशी झाली होती की त्यांची मडणी कठोर झाली आणि शैतानाने त्यांचे आचरण त्यांच्या नजरेत सुशोभित करून दाखविले. आणि जेव्हा त्या उपदेशाचाही या लोकांना विसर पडला ज्यांची यांना आठवण करून दिली गेली होती, तेव्हा आम्ही त्यांच्याकरिता सर्व प्रकारच्या खुशालीचे दरवाजे उघडले. येथे येते की जे काही त्यांना दिले गेले त्यावर खूप गर्व करू लागले. तेव्हा अचानक आम्ही त्यांना धरले आणि मग सगळीकडून त्यांची आशा तुटली. मग मात्र अशा अत्याचारी जनसमूहाची पाळीमुळे कापली गेली. आणि सर्व प्रकारची तारीफ तर अल्लाह करीत आहे, जो सर्व जगाचा पालनहार आहे. तुम्ही सांगा बरे, तुम्ही कधी हा विचार केला की जर अल्लाह तुमचे कान व डोळे हिरावून घेईल आणि तुमच्या मनावर मोहर लावून देईल, तर दुसरे असे कोणते उपास्य आहे जे या सर्व चीजवस्तू परत आणून देईल? बघा कशा स्पष्ट निशाणा आम्ही उघड करून सांगितल्या आणि यांना बघा ते कसे नजर चुकवीत आहेत. सांगा, काय तुम्ही नाही पाहिले? जर अल्लाचा अजाब अचानक आणि उघडपणे तुमच्यावर येईल तर अत्याचारी जनसमूह शिवाय आणखी कोणाचा सर्वनाश होईल? पैगंबरांना पाठविण्याचा आमचा उद्देश हाच की त्यांनी लोकांना शुभवार्ता ऐकवावी, भीती दाखवावी. मग ज्याने इमान राखले आणि आपल्या आचरणात सुधारणा करून घेतली तर अशा लोकांना कसलेही भय नाही आणि दुःख नाही. आणि ज्या लोकांनी खोटे ठरविले आमच्या आयतींना, त्यांच्या या वाईट कर्मामुळे अल्लाचा अजाब त्यांना घेरेल. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगा की मी तुम्हाला हे कधीही सांगितले नाही की अल्लाचे खजिने माझ्याजवळ आहेत आणि मी असेही सांगितले नाही की मी अदृश्य गोष्टीचे ज्ञान राखतो आणि मी तुम्हाला असेही सांगत नाही की मी एखादा फरिश्ता आहे. मी तर त्यानुसार चालतो जे माझ्याकडे वह्य केले गेले. तुम्ही त्यांना सांगा, काय आंधळ आणि डोळस दोन्ही समान असू शकतात? काहीतरीही तुम्ही विचारचिंतन करीत नाही? आणि तुम्ही या ग्रंथाद्वारे या लोकांना खबरदार करा जे आपल्या पालनकर्त्यासमोर एकत्र होण्यास भितात की त्या ठिकाणी अल्लाशिवाय कोणी मित्र मदतगार नसेल आणि तिथे शिफारस करणाराही लाभणार नाही, यासाठी की या लोकांनी अल्लाला भिवून वागणारे बनावे. आणि जे लोक सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याला पुकारतात आणि त्याची मर्जी प्राप्त करू इच्छितात, त्यांना आपल्या बैठकीपासून दूर करू नका. तुमच्यावर त्यांच्या हिशोबाची काहीही जबाबदारी नाही आणि तुमच्या हिशोबाबाबत कोणत्याही गोष्टीस हे जबाबदार नाहीत.
जर तुम्ही यांना आपली बैठकपासून दूर केले तर तुम्ही अन्यायी लोकांपैकी ठराल. आणि आम्ही यांना एकमेकांद्वारे कसोटीत टाकले आहे की उपद्रवात पडून हे श्रीमंत लोक अशा गरिबांकरता म्हणतात की काय अल्लाने तुमच्या दरम्यान फक्त यांच्यावरच उपकार केले? तर काय कृतज्ञ आभार मानणाऱ्यांना लोकांना अल्लाह चांगल्या प्रकारे जाणत नाही. आणि जेव्हा तुमच्याजवळ ते लोक येतील जे आमच्या आयतींवर इमान राखतात, तेव्हा तुम्ही सांगून टाका, तुमच्यावर सलाम शांती असो. तुमच्या पालनकर्त्याने दया कृपा करणे स्वतःसाठी आवश्यक करून घेतले आहे. हेही ऐका की तुमच्यापैकी कोणीही नादान पण जर एखादे वाईट कर्म करून बसेल, मग त्यानंतर पश्चाताप करून क्षमायाचना करेल, हे आपले आचरण सुधारेल, तर अल्लाह निश्चितच माफ करणाऱ्यावर मेहरबान आहे. आणि अशाच प्रकारचे आम्ही आपल्या आयती उघड करून त्यांचे साफ निवेदन करतो. तुम्ही त्यांना सांगा की ज्यांना तुम्ही अल्लाहला सोडून पुकारता त्याची बंदगी करण्याबाबत मला मनाई केली गेली. त्यांना सांगा, मी तुमच्या मनाच्या इच्छेनुसार चालू शकत नाही. असे करीन तर मी देखील भयकून जाईन आणि सन्मार्गावर चालणाऱ्यांपैकी राहणार नाही. तुम्ही त्यांना सांगून टाका, मी तर आपल्या पालनकर्त्यातर्फे आलेल्या स्पष्ट प्रमाणावर कायम आहे आणि तुम्ही त्याला खोटे जाणता. आता तुम्ही जी घाई माजवीत आहात तिला आणणे माझ्या अखत्याऱ्यातली गोष्ट नाही. तिचा आदेश फक्त अल्लाच्या अधिकारात आहे. तोच सत्य गोष्ट स्पष्टपणे फरमावितो आणि तो सर्वात अधिक चांगला फैसला फरमाविणारा आहे. त्यांना सांगा, ज्या सजेची तुम्ही इतकी घाई करीत आहात ती जर माझ्या अखत्यारीतली असती तर माझ्या व तुमच्या दरम्यान कधीच फैसला होऊन गेला असता. जुलमी अत्याचारी लोकांना तर अल्लाच वठणीवर आणील. अदृश्याच्या चाव्या त्याच्याच ताब्यात आहेत, ज्यांना त्याच्याशिवाय दुसरा कोणीही जाणत नाही. जमीन, जंगल आणि समुद्राच्या सर्व गोष्टीचे ज्ञान त्यालाच आहे. झाडावरून एखादे पानही गळून पडते तरीही त्याला माहीत असते आणि एखादा दाणा जमिनीच्या अंधारात असो किंवा एखादी ओली किंवा कोरडी वस्तू असो, परंतु अल्लाने स्पष्टपणे सांगणाऱ्या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवले आहे. तोच अल्लाह की जो रात्री तुमचा जीव आपल्या ताब्यात ठेवतो आणि जे काही तुम्ही दिवसात करता ते देखील तो जाणतो आणि दिवसात तुम्हाला तोच उठवतो, यासाठी की अशा रीतीने ठरवलेली मुदत पूर्ण व्हावी. तुम्हा सर्वांना त्याच्याचकडे परतून जायचे आहे. मग तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही कशा प्रकारचे कर्म करून आले. आणि आपल्या दासांना त्याने सर्व प्रकारे जखडून ठेवले आहे. तुमच्यावर रक्षण करणारे पहरेदार पाठवतो. येत पावतो की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा मृत्यू येतो तेव्हा आम्ही पाठवलेले फरिश्ते त्याचा जीव काढून घेतात आणि कशा प्रकारचीही गफलत किंवा कसूर ते करत नाहीत. मग त्यांना परतविले जाते अल्लाकडे, जो यांचा खरा व सच्चा स्वामी आहे. लक्षात ठेवा की आदेश तर फक्त त्याचाच चालतो आणि तो मोठ्या वेगाने हिशोब घेणार आहे. तुम्ही त्यांना सांगा की जंगल आणि समुद्राच्या अंधारातून तुमची सुटका कोण करतो? तेव्हा मोठ्या आजिजीने हळूहळू दबल्या आवाजात फरियाद करतात की जर तू आमची या संकटातून सुटका केली तर आम्ही निश्चितच आभार मानणारे राहू. सांगा, आणि केवळ अल्लाच तुम्हाला फक्त संकटातून मुक्त करतो, परंतु तुम्ही मात्र त्याच्यासोबत दुसऱ्यांनाही ईश्वर ठरविता. त्यांना सांगा की तो या गोष्टीचीही ताकद राखतो की तुमच्यावरून अजाब उतरून द्यावा किंवा तुमच्या पायाखालून अजाब पाठवावा किंवा टोळ्या बनवून तुम्हाला आपसात भिडून एकमेकांच्या माराची गोडी चाखवावी. बघा, आम्ही कशा प्रकारे निशाणे स्पष्टपणे निवेदन करतो, यासाठी की या लोकांना समजावे. आणि या कुराणाला तुमच्या जनसमूहाने खोटे ठरवले. खरे पाहता हे पुरेपुरे सत्य आहे. तुम्ही सांगून टाका की मी तुमचा वकील नाही. प्रत्येक खबरीच्या पूर्ण होण्याची एक वेळ आहे, तेव्हा तुम्हाला फार लवकर कळून येईल. आणि जेव्हा तुम्ही पाहाल की हे लोक आमच्या आयातीमध्ये दोष काढून वादविवाद करतात तर त्यांच्यापासून अलग व्हा. येत पावते की दुसऱ्या एखाद्या गोष्टीत यांनी मशगूल व्हावे आणि एखाद्या वेळी शैतानाने तुम्हाला विसर पाडला तर आठवण झाल्यावर अशा जुलमी अत्याचारी समूहासोबत बसू नका. अशा लोकांच्या हिशोबाची कोणतीही जबाबदारी नेक सदाचारी लोकांवर नाही, परंतु उपदेश यासाठी की या लोकांनी वाईट कर्मापासून दूर राहावे. आणि त्या लोकांना त्यांच्या दशेवर सोडा ज्यांनी आपल्या धर्माला खेळ तमाशा बनवून ठेवले आहे आणि या जगातील जीवनाने त्यांना धोक्यात टाकले आहे. मात्र या कुराणाद्वारे त्यांना उपदेश जरूर करा की एखादा मनुष्य आपल्या वाईट कर्मात अडकून न पडावा की नंतर अल्लाशिवाय दुसरा कोणी वली व शिफारस करणारा लाभणार नाही. आणि असा मनुष्य आपल्या सुटकेसाठी दंड म्हणून सर्व प्रकारच्या चीजवस्तू देऊन टाकेल तरीही त्या कबूल केल्या जाणार नाहीत. हे लोक आपल्या वाईट आचरणात अडकले, त्यांना उकळते गरम पाणी प्यायला दिले जाईल आणि त्यांच्या इन्कार करण्यामुळे त्यांना दुःखदायक यातना दिली जाईल.
तुम्ही त्यांना सांगा की काय आम्ही अल्लाच्या शिवाय अशांना पुकारावे जे आम्हाला नफाही देऊ शकणार नाहीत आणि आमचे काही नुकसान करण्याची त्यांच्यात ताकद नाही, आणि काय आम्ही उलटपावली परत फिरावे यानंतर की आता अल्लाने आम्हाला मार्गदर्शन केले आहे, आणि काय आम्ही त्या माणसासारखे व्हावे ज्याला शैतानाने जंगलात वाट चुकून हैराण केले असावे, जेव्हा दुसरीकडे त्याचे साक्षीदार त्याला बोलीत असावेत की सरळ मार्गाकडे आमच्याजवळ ये. सांगा, अल्लाचे मार्गदर्शन हेच खरे मार्गदर्शन आहे, आणि आम्हाला हा आदेश दिला गेला आहे की आम्ही सर्व जगाच्या पालनकर्त्यासाठी मुस्लिम व्हावे, आणि आम्हाला हाही आदेश दिला गेला आहे की नमाज नियमित पढत राहा, फक्त अल्लाचे भय राखा आणि जाणून असा की त्याच्याकडे तुम्हा सर्वांना एकत्र केले जाईल. आणि तोच अल्लाह होय ज्याने आकाशांना व जमिनीला सत्यासह निर्माण केले, आणि ज्या दिवशी तो म्हणेल होऊन जा, तेव्हा कयामतचा दिवस कायम होईल. त्याचे वचन अगदी सत्य आहे. ज्या दिवशी शंख फुकले जाईल तेव्हा खरीखुरी बादशाही त्याचीच दिसून येईल. लपलेले आणि उघड असे सर्व काही तो जाणणार आहे आणि महा व खबर राखणारा आहे. आणि जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी आपले पिता आजर यांना सांगितले, काय तुम्ही मूर्त्यांना ईश्वर बनवून ठेवले आहे? मी असे पाहतो की तुम्ही आणि तुमचा जनसमूह उघड असा मार्ग भ्रष्टतेत आहे. आणि याच प्रकारे आम्ही इब्राहिम अलैहिस्सलाम यांना आकाशांची व जमिनीची बादशाही दाखवली, यासाठी की त्याने विश्वास ठेवणाऱ्यांपैकी व्हावे. तेव्हा इब्राहिम अलैहिस्सलामवर रात्रीचा अंधार पसरला. तेव्हा त्यांनी एक तारा पाहिला. म्हणाले की हा माझा पालनकर्ता आहे. मग जेव्हा तो तारा गायब झाला तेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम म्हणाले की मी एक वेळही बुडणाऱ्यांना पालनकर्ता मानणे पसंत करत नाही. जेव्हा चंद्राला चमकताना पाहिले म्हणाले की हा माझा पालनहार आहे. मग जेव्हा तोही बुडाला तेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम म्हणाले, जर माझ्या पालनकर्त्याने मला मार्गदर्शन केले नसते तर मी देखील वाट चुकलेल्यांपैकी झालो असतो. जेव्हा सूर्याला जगमगताना पाहिले तेव्हा मला म्हणाले, काय हा माझा पालनकर्ता आहे? हा तर खूपच मोठा आहे. परंतु जेव्हा तोही बुडाला तेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम हाक मारून म्हणाले की हे माझ्या जनसमूहाच्या बांधवांनो, तुम्ही अल्लासोबत जे दुसऱ्यांना सहभागी ठरविता, मी त्यापासून बेजार आहे. मी आपला चेहरा त्या अल्लाकडे केंद्रित केला ज्याने आकाशाला व जमिनीला निर्माण केले, आणि त्या एकाच्याच बाजूचा होऊन हे ऐलान करतो की मी अल्लासोबत इतरांना सहभागी करणाऱ्यांपैकी नाही. तेव्हा त्यांच्या समूहाने त्यांच्याशी हुज्जत सुरू केली. इब्राहिम अलैहिस्सलाम म्हणाले, काय तुम्ही अल्लाच्या बाबतीत माझ्याशी भांडण करता? वास्तविक त्याने तर मला सरळ मार्ग दाखविला आहे, आणि अल्लाच्या सोबत ज्यांना तुम्ही सहभागी ठरविता मी त्यांना भीत नाही. मात्र माझा पालनकर्ता जे इच्छेल ते होईल. माझ्या पालनकर्त्याने प्रत्येक गोष्टीला आपल्या ज्ञानाच्या घेऱ्यात राखले आहे. काय अजूनही तुम्ही उपदेश कबूल करणार नाहीत? आणि मी त्यांना कसे व का म्हणून भ्यावे ज्यांना तुम्ही अल्लाचा सहभागी ठरविता, जेव्हा तुमची ही अवस्था आहे की अल्लाने शिर्कबाबत कोणतेही प्रमाण उतरवले नाही, तरी अल्लाचा सहभागी ठरविण्यात तुम्हाला भीती वाटत नाही. आता तुम्हाला माहीत असेल तर सांगा की आम्हा दोघा पक्षात सुटका प्राप्त करून शांतीचा हकदार कोण बनेल? जे लोक इमान राखल्यानंतर शिर्कसारख्या अत्याचाराच्या मिलावटीपासून स्वतःचे रक्षण करतात, सुटका आणि शांती फक्त अशाच लोकांकरीत आहे, आणि अशाच लोकांना सरळ मार्ग लाभला. आणि आमची ही दलील जी इब्राहिम अलैहिस्सलाम यांना त्यांच्या जनसमूहाच्या विरोधात दिली होती, आम्ही ज्याला इच्छितो त्याचेच दर्जे बुलंद करतो. निसंदेह तुमचा पालनकर्ता मोठा हिकमतशाली व महाज्ञानी आहे. आणि आम्ही त्यांना इसाक याकूब प्रदान केले. प्रत्येकाला आम्ही मार्गदर्शन केले, आणि याच्यापूर्वी आम्ही नूह यांनाही मार्गदर्शन केले होते, आणि त्याच्याच संततीमधून दाऊद आणि सुलेमान होऊन गेले, आणि अय्यूब व युसुफ देखील, आणि मूसा व हारून देखील त्यांच्याच वंशातले होते. आणि अशा प्रकारे आम्ही नेकी करणाऱ्यांना कितीतरी चांगला मोबदला देतो. आणि जकरिया, यहा, ईसा अलैहिस्सलाम हे सर्व नेक सदाचारी लोक देखील त्यांच्याच वंशातले होते. आणि इस्माईल आणि अलैसअ आणि युनुस आणि लूत देखील, आणि प्रत्येकाला आम्ही जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली होती. आणि यांचे बाप आणि संतान यांच्या भावांपैकीही काही जणांना आम्ही पसंत केले, आणि त्यांना सरळ मार्गाचे मार्गदर्शन प्रदान केले. हे अल्लाचे मार्गदर्शन आहे. आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्यानुसार चालवतो. आणि जर या लोकांनी ही शिर्क केले असते तर अवश्यही त्यांनी केलेले सर्व कर्म आचरण बर्बाद झाले असते. आणि आम्ही आपल्या त्या दासांना ग्रंथ आणि बुद्धिमानता व पैगंबर पद प्रदान केले.
हे सर्व पैगंबर आहेत ज्यांना अल्लाने मार्ग दाखविला, तेव्हा तुम्ही देखील त्यांच्याच मार्गदर्शनाचे अनुसरण करा. तुम्ही सांगा की याबद्दल मी तुमच्याकडून कोणताही मोबदला मागत नाही. हा तर सर्व जगातील लोकांकरिता उपदेश आहे. यांनी अल्लाची कदर जाणली नाही, जशा त्यांची कदर करण्याचा हक्क आहे. जेव्हा त्यांनी असे म्हटले की अल्लाने एखाद्या माणसावर कोणतीही गोष्ट उतरवली नाही, तुम्ही त्यांना सांगा, तो ग्रंथ कोणी उतरवला होता? जो मुसा अलैहिस्सलाम घेऊन आले होते, जो माणसाकरिता प्रकाश व मार्गदर्शन होता, ज्याचे एक एक पान तुम्ही नकल करून ठेवले आहे. त्यातला काही भाग दाखविता आणि बहुतेक भाग लपवून ठेवता. त्या ग्रंथाद्वारे तुम्हाला त्या गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत ज्यांना तुमचे बापदादा जाणत नव्हते. तुम्ही त्यांना सांगा की अल्लानेच हा ग्रंथ उतरविला होता. हे सांगून त्यांच्या वाईट आचरणात अडकून जाण्यास सोडून द्या की त्यांना आपला खेळ तमाशात मग्न राहावे. आणि हा ग्रंथही किती चांगला आहे की आम्ही त्याला अवतरित केले. मोठा कल्याणकारी समृद्धीदायक आहे, जो त्या शिकवणीच्या सत्यता सिद्ध करतो ज्या या पूर्वीच्या ग्रंथामध्ये होत्या, यासाठी की तुम्ही या मध्यवर्ती वस्तीच्या लोकांना आणि तिच्या आसपासच्या सर्व मानवी आबादीला खबरदार करावे. जे लोक आखिरतवर इमान ठेवतात ते याच्यावरही इमान ठेवतील आणि आपल्या नमाजचेही रक्षण करू लागतील. त्याहून मोठे अत्याचारी कोण असेल जो अल्लाच्या संबंधाने खोटे सांगेल आणि त्याच्यावर एखाद्या गोष्टीचे वय केले गेले नसेल तरी सांगेल की माझ्याकडे वय होते. तो देखील अत्याचारी आहे. ज्याने हे सांगावे की अल्लाने जे काही उतरवले आहे, मी सुद्धा असा ग्रंथ उतरवू शकतो. आणि जर तुम्ही ते दृश्य पाहू शकले असते की जेव्हा हे अत्याचारी लोक मृत्यूच्या सक्त यातनांनी घेरले गेले असतील आणि फरिश्ते आपले हात पुढे करून म्हणतील की काढा आपले प्राण, आज तुम्हाला अपमानाची शिक्षा दिली जाईल, यासाठी की तुम्ही अल्लाबाबत नाहक गोष्टी बोलत होते आणि त्याच्या आयातीच्या विरोधात आपला मोठापणा दाखवत होते. तुम्ही एकटेच हजर झालात, ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केले होते आणि जे काही आम्ही तुम्हाला दिले होते तेही आपल्या पाठीमागे सोडून आलात आणि तुमच्यासोबत ते शिफारस करणारेही आम्हाला कुठे दिसत नाहीत, ज्यांच्याविषयी तुम्हाला मोठी घमेंड होती आणि दावा होता की आमच्या दरबारात तुमची शिफारस करतील. आज तर तुमचे रिश्ते नाते सर्व तुटले आणि ज्यांचा तुम्हाला मोठा भरोसा होता ते सगळे आज गायब झालेत. दाना व बीज यांना फाडणारा अल्लाच आहे. तोच जीविताला मेलेल्यातून बाहेर काढतो आणि तोच मेलेल्यास जीवितामधून काढतो. हा तुमचा अल्लाह आहे. मग तुम्ही कसे उलट बहकत जात आहात? रात्रीच्या अंधारानंतर सकाळ तोच फाडून बाहेर काढतो. त्यानेच रात्रीला आरामदायक बनविले आणि सूर्य व चंद्राला हिशोबाने फेरी मारण्याच्या कामावर लावले आहे. हा निश्चित केलेला अंदाज आहे, मोठा गलबा राखणाऱ्या ज्ञान बाळगणाऱ्यांचा. तोच होय ज्याने तुमच्याकरिता तारे बनविले, यासाठी की समुद्र व जंगलाच्या अंधारात तुम्हाला रस्ता माहीत पडावा. निसंदेह आम्ही तपशीलपूर्वक निशाणे सांगितले आहेत त्या जनसमूहाकरिता जो जाणतो व समजतो. तोच आहे ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले, मग तुमच्यासाठी एक ठिकाणे आणि एक सुपूर्द होण्याची जागा निश्चित केली. समजदार लोकांकरिता आम्ही यात मोठ्या स्पष्ट गोष्टी सांगितल्या आहेत. आणि तो अल्लाच आहे जो आकाशातून पाणी वर्षवितो. मग आम्ही या पाण्याद्वारे प्रत्येक प्रकारची वनस्पती उगवली आणि त्यातून हिरवीगार शेती उत्पन्न केली, ज्यातून आम्ही असे दाणे निर्माण करतो जे एकमेकांवर रचलेले असतात आणि खजुरीच्या गाभात लटकणारे फळांचे गुच्छ आणि द्राक्ष, जैतून व डाळिंबाच्या बागा, ज्यांची फळे आपसात मिळती जुळती आहेत आणि वेगवेगळी आहे. झाडांना जेव्हा फळे येतात तेव्हा एक नजर टाकून त्याला बारकाईने पहा आणि जेव्हा फळ पिकते तेव्हाही नीट ध्यान लावून पहा. इमान राखणाऱ्या लोकांकरिता भरपूर निशाणे आहेत. हे लोक जिन्नांना अल्लाचे सहभागी ठरवतात. वास्तविक जिन देखील अल्लानेच निर्माण केलेत आणि अल्लाकरिता पुत्र व मुली अजाणपणे व नासमजीने ठरवून घेतल्या. अल्लाह सर्व प्रकारच्या ऐब दोषापासून मुक्त आहे आणि यांच्या अशा बकवास व बडबडण्यापासून फार उच्चतम आहे. कोणताही नमुना न पाहता त्याने एकट्याने आकाशांना व जमिनीला निर्माण केले. कोणी त्याचा पुत्र कसा असू शकतो? ज्या अर्थी त्याला पत्नी नाही, त्याने सर्व काही निर्माण केले आणि सर्व वस्तूंची त्याला माहिती आहे. बस हा अल्लाह तुमचा पालनहार आहे, ज्याच्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही. प्रत्येक गोष्टीचा निर्माण करणारा आहे. तेव्हा तुम्ही फक्त त्याचेच दास बना व बंदगी करा आणि तो एकटा प्रत्येक गोष्टीची देखभाल करीत आहे. डोळे व नजरा त्याला पाहू शकत नाहीत, परंतु तो सर्व डोळ्यांना व नजरांना ताब्यात घेतो. तो अतिशय बारीक सूक्ष्म पाहणारा, भेद जाणणारा आणि खबर राखणारा आहे.
तुम्ही सांगून टाका की तुमच्या पालनकर्त्याच्या तर्फे तुमच्याजवळ स्पष्ट दिसून येणाऱ्या डोळसपणाच्या गोष्टी आल्या आहेत. जो देखील डोळे उघडून त्या पाहिल त्याला त्याचे स्वतःचे भले होईल. जो आंधळा बनून राहील तर त्याच्या आंधळ्यापणाला त्यालाच घातक ठरेल. आणि तुम्ही काही तुमच्यावर पहारा द्यायला आलो नाही. अशा प्रकारे आम्ही आपल्या आयतीचे साफ बयान करतो की या लोकांनीही सांगावे की तुम्ही वाचून ऐकले आणि यासाठी की बुद्धिमानाकरिता या आयती चांगल्या स्पष्ट कराव्या. तुमच्या पालनकर्त्याने जे वय तुमच्याकडे पाठविले आहे त्याचे अनुसरण करीत राहा. अल्लाच्या शिवाय कोणीही ईश्वर नाही आणि अनेक उपास्यांची आराधना करणाऱ्यांना त्यांच्या दशेवर सोडा. अल्लाने इच्छिले असते तर तो अशी व्यवस्था करू शकत होता की हे लोक अल्लासोबत दुसऱ्यांना सहभागी करूच शकले नसते. आणि आम्ही तुम्हाला यांच्यावर देखरेख करणारा बनविले आहे आणि यांच्या आचरणावर नजर ठेवण्याची जबाबदारीही तुमच्यावर नाही. आणि अल्लाला सोडून ज्या लोकांजवळ दुआ मागतात त्यांना पुकारतात त्यांना तुम्ही बरे वाईट बोलू नका, कारण तेही अज्ञानामुळे उत्तर देताना अल्लाच्या प्रतिष्ठेचा अनादर करतील. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक समूहाकरता त्यांच्या आचरणाला सुशोभित केले. शेवटी या सर्वांना आपल्या पालनकर्त्याकडे परतून यायचे. मग तो त्यांना दाखवून देईल की ते कशा प्रकारचे आचरण करून आले आहेत. हे लोक मोठा जोर लावून आणि अल्लाच्या शब्द घेऊन सांगतात की यांच्याजवळ एखादी निशाणी म्हणजे चमत्कार आणला जावा तर मग अवश्य इमान राखतील. तुम्ही त्यांना सांगा की निशाण्या तर अल्लाच्या अखत्यारीत आहे आणि तुम्हाला काय माहीत की निशाणा आल्यानंतरही लोक इमान राखणार नाही. आम्हीही त्याची मने व डोळे फिरवून टाकू. जसे पहिल्यांदा निशाणी पाहिल्यावर इमान राखले नाही तेव्हा त्यांना सोडून देऊ की आपल्या विद्रोहात त्यांनी भटकत राहावे.